नमस्कार मैत्रिणींनो, मी पूनम समर्थ स्वागत करते आपलं पूनम फूड्स अँड रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आपणा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण डाळ आणि तांदूळ यापासून एक कमालीची रेसिपी बनवणार आहोत। पद्धत तीच आहे पण चव वेगळी आहे। चला तर मग रेसिपी बघूया। तर इथे मी 4 ग्लास तांदूळ, 1 ग्लास उडद डाळ आणि 1 चमचा मेथी दाणे 5 ते 6 तास भिजवून घेतले। त्यानंतर पाणी न घालता सायंकाळी ते छान असे मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत। तर आपल्याला सुरुवातीला उडद डाळ वाटून घ्यायची आहे। उडद डाळ वाटून झाली की त्यानंतर तांदूळ वाटून घ्यायचे। म्हणजे काय होतं, उडद डाळ ही चिकट असते, त्यामुळे मिक्सर ग्राइंडरला ते चिकटून बसते आणि डाळ दळून झाल्यानंतर तांदूळ दळल्यामुळे तो डाळीचा चिकटपणा आहे तो निघून जातो। म्हणजेच आपल्याला ग्राइंडर घासायला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही। तर अशा पद्धतीने डाळ आणि तांदूळ छान वाटून घ्यायचे आहेत। बघा असं काही टेक्स्चर असतं त्याचं। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि छान असं फेटून घ्यायचं आहे। बघा आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे कुठलाही फर्मेंटेड पदार्थ करायला गेलं की त्याची चव आंबूस लागते। त्यासाठी काय करायचं, जास्त वेळ याला भिजत ठेवायचं नाही आणि उष्ण ठिकाणी ठेवू नका, त्यामुळे आपला पदार्थ आंबूस होतो, मग त्याची चव छान वाटत नाही। तर बघा रात्रभर छान असं फर्मेंटेड होण्यासाठी ठेवलेलं आहे। आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण बटाटे घेतलेले आहेत। बटाट्याची साल काढून घेतली, त्यानंतर ते कुकरमध्ये ठेवले उकडायसाठी। तर बघा बटाटे सालीसकट उकडले तर नंतर ते खूप वेळ जातो, गार करा त्यानंतर साल काढा, त्यापेक्षा आधीच मी साल काढून उकडून घेतलेले आहेत। तर इथे मी 1 किलो बटाटे घेतलेले आहेत। गरजेनुसार पाणी घातलं आणि कुकरला 2 शिट्ट्या काढून घेतल्या। 2 शिट्ट्यांमध्ये बटाटे छान असे उकडून होतात। तर तोपर्यंत आपण सांबार बनवणार आहोत। तर त्यासाठी मी 1 वाटी तूर डाळ, अर्धा वाटी मसूर डाळ आणि मसूर डाळच्या अर्ध उडद डाळ घेतलेली आहे। उडद डाळ ही शक्यतो छिलकेवाली घ्या, त्यामुळे चव आणि टेक्स्चर छान येतं। तर आता ह्या सगळ्या डाळी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। डाळी धुतल्यामुळे त्यामध्ये जे पावडर वगैरे असते ते सगळे निघून जाते, धुळे जे कण असतात ते सुद्धा निघून जातात। शिवाय रंगसुद्धा छान येतो रेसिपीला आणि चव म्हणाल तर अप्रतिम लागते। तर छान असं हाताने कुस्करून मी इथे डाळ धुवून घेत आहे। डाळ धुवून झाली की लगेचच इथे पाणी घालायचे आहे, स्वच्छ पाणी घालायचं आणि 10 ते 15 मिनिट रेस्ट द्यायचा आहे। डाळ भिजल्यामुळे लवकर शिजल्या जाते आणि आपला वेळेची बचत होते, शिवाय गॅससुद्धा वाचतो। आता शेवग्याच्या शेंगा त्यासुद्धा सोलून घेते। शेवग्याच्या शेंगा कशा सोलायच्या याची डिटेल रेसिपी चॅनलवर आहे, त्यामुळे मी आता इथे दाखवलेलं नाही आहे। तर बघा बटाटे छान उकळून झालेले आहेत। आता मी एका चाळणीमध्ये ते काढून घेते, म्हणजेच लवकर गार होतील। तर इथे मी बटाटे गार होण्यासाठी ते सुरुवातीचं पाणी होतं ते काढून घेतलं, त्यानंतर सगळे बटाटे चिमट्याच्या सहाय्याने इथे काढून घेत आहे। तर बटाट्याची आपण एक वेगळीच रेसिपी करणार आहोत, ज्यामुळे जो आपला मेन पदार्थ आहे तो खूपच चविष्ट लागेल आणि मुलं देखील आवडीने खातील। मुलांच्या डब्यासाठी तर हा उत्तम पर्याय आहे। पण आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत, तर घरात सुद्धा तुम्ही हे बनवून देऊ शकता आणि पिकनिकला जायचं असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवून नेऊ शकता, सगळेच आवडीने खातील। तर आता आपण हे बटाटे बाजूला ठेवून देऊया, ते गार होतील। तोपर्यंत आपण कुकर खाली झालेला आहे, म्हणजे मी ज्या कुकरमध्ये बटाटे उकडले त्याच कुकरमध्ये आता सांबार बनवून घेत आहे। तर डाळ शिजायला टाकते मी इथे। डाळ छान 15 ते 20 मिनिट भिजलेली आहे। आता तीच डाळ पाण्यासहित कुकरमध्ये घातली, त्यानंतर 4 अख्ख्या हिरव्या मिरच्या घातल्या, 2 टमाटे घेतलेले आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे, त्यामध्येच हळद घातलेली आहे, लाल तिखट घेते चवीनुसार आणि थोडासा
गरम मसाला तसेच धने पावडर घेतलेली आहे 2 चमचे आणि सांबार मसालासुद्धा घातलेला आहे। कुकरचं झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे डाळ छान अशी शिजली जाईल आपली। अलीकडे मी शेवग्याच्या शेंगासुद्धा घेतलेल्या आहेत। शेवग्याच्या शेंगा छान अशा पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत आपल्याला, म्हणजेच जे साल काढताना काही राहतात ते सुद्धा निघून जातील। एका पातेल्यामध्ये शेंगा घेतलेल्या आहेत शेवग्याच्या। नेहमी मी सांबार कमी राहते तर एका कुकरच्या डब्यामध्ये डाळ घेते शिजायला आणि एका डब्यामध्ये शेंगा घेते, पण आज सांबार जास्त होतं त्यामुळेच कुकरमध्ये डाळ घातली शिजायला आणि एका पातेल्यामध्ये शेवग्याच्या शेंगा घेतल्या। हळद आणि मीठ लावून त्यांना छान असं शिजायला ठेवलेलं आहे। तर बघा, एकीकडे कुकर आणि एकीकडे पातेलं ठेवलेलं आहे। आता आपण बटाट्याच्या स्टफिंगसाठी वाटण तयार करून घेऊया। तर मिक्सर जारमध्ये कोथिंबीर घेतली, तसेच 10 ते 12 हिरवी मिरची घेतली आहे। तुम्ही आवडीनुसार घ्या, तिखट तुम्हाला कमी लागतं जास्त लागतं त्यानुसार। नंतर कढीपत्ता, 1 चमचाभर जिरे, मोठा चमचाभर धने आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। पाणी न घालता आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर बघा, छान असं हिरवं वाटण तयार झालेलं आहे। तोपर्यंत शेवग्याच्या शेंगासुद्धा छान अशा शिजलेल्या आहेत। तर हे बघा, आपल्याला पूर्णपणे शिजवायचे नाही आहेत, कारण आपण जेव्हा सांबारला तडका देऊ तेव्हासुद्धा ह्या शेंगा शिजल्या जातील, त्यामुळे 80% शिजवायच्या आहेत। आता बटाटे स्मॅश करून घेऊया। तुमच्याकडे मॅशर असेल तर मॅशरने करायचं, मी हातानेच कूस करून घेतलेलं आहे। आता गॅस पेटवून घेतलेला आहे आणि त्यावर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये एक छोटी पडी तेल घेतलेलं आहे। तेल तापलं की लगेचच मोहरी घातलेली आहे आणि तयार केलेलं वाटण घातलेलं आहे। छान तेल सुटेपर्यंत परतून घेतली फोडणी। त्यानंतर घालायचं आहे हळद आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। मीठ मला 1 चमचा लागलेला आहे। छान शिजवून घेतलं, त्यानंतर स्मॅश केलेला बटाटा घेतलेला आहे आणि मस्त असं परतून घेतलं। छान मिक्स करायचं आहे आपल्याला। बटाटा एकदम बारीक स्मॅश करायचा आहे, त्यामध्ये कुठल्याही गाठी नकोत। बटाट्याची स्टफिंग आपली तयार झालेली आहे। एक पातेलं घेतलं, त्यामध्ये 1 तांब्या भरून पाणी घातलेलं आहे। आता लगेचच या पाण्यामध्ये मी आंब्याच्या सुकलेल्या फोडी असतात ना, त्या घातलेल्या आहेत, त्यामुळे पातेलं काळं पडणार नाही। आता माझ्याकडे इडली मेकर नाही, म्हणून मी असा जुगाड केलेला आहे। तर बघा, रात्रभरामध्ये आपलं पीठसुद्धा छान असं फर्मेंट झालेलं आहे। खूप सुंदर अशी जाडी पडली होती। छान फेटून घेतलं याला आणि टेस्ट करून बघितलं तर मीठ जरा कमी वाटत होतं, म्हणून अर्धा चमचा मीठ पुन्हा घातलेलं आहे। तर या जुगाडसाठी मी एक चाळण घेतली, त्यामध्ये बसतील तेवढ्या वाट्यांना घेतल्या आणि तेल लावून घेतलं त्याला। त्यानंतर इडलीचं बॅटर घातलेलं आहे। एक पडी बॅटर घातलं आणि बटाट्याचे असे छोटे छोटे बॉल करून घेतलेले आहेत। ते चापट करून घ्यायचे आहेत कटलेटसारखे आणि या वाट्यांमध्ये ठेवले। त्यानंतर परत एकदा आपण याला इडली बॅटरने कवर करून घेऊया। ही सेम मेथड मी एकदा रवा इडलीसोबत सुद्धा शेअर केलेली आहे। तर आपण ही स्टफ इडली बनवत आहोत। तर बघा, पाण्याला उकळी आलेली आहे। लगेचच यावर स्टफ केलेली इडली ठेवलेली आहे आणि 10 ते 15 मिनिट छान अशी शिजवून घ्यायची आहे। नंतर ते गार होण्यासाठी ठेवायचं। बघा, सांबारसुद्धा छान शिजलेला आहे। तर तडका देऊया। कढईमध्ये तेल घेतलं, जिरे मोहरी घातलेली आहे। छान असं जिरं फुललं की लगेचच त्यामध्ये लाल सुकी मिरची घातलेली आहे आणि थोडासा कढीपत्तासुद्धा घातलेला आहे। सोबतच आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। तुम्ही त्याऐवजी ठेचलेला लसूणसुद्धा घेऊ शकता। छान असं फोडणी तडतडली की त्यामध्ये 1 पडी शिजलेला सांबार घालायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। सगळे जिन्नस आपण आधीच घातले, त्यामुळे आता घालायची गरज नाही। मी थोडी रंग येण्यासाठी थोडीशी हळद घेतलेली आहे आणि बघा, मी चिंच न वापरता इथे कैरीच्या सुकलेल्या फोडी घातलेल्या आहेत, ज्याला आम्ही आंब्याच्या खुला असं म्हणतो। ते घालून घेतलं, छान शिजवून घेतलं। नंतर उरलेली सगळी डाळ यामध्ये काढून घेतली आणि मस्त असं शिजवून घेतलं।
आता बघा शेवग्याच्या शेंगासुद्धा मी इथे घातलेल्या आहेत. त्यानंतर लगेचच इथे हिरवीगार अशी फ्रेश कोथिंबीर घातलेली आहे, बारीक कट करून. आता छान 1-2 उकडी काढून घ्यायची आणि आपलं गरमागरम सांबार तयार. लास्टला घालायची थोडीशी कसुरी मेथी हातावर क्रश करून, ज्याने चव अप्रतिम येते. तर बघा 10 ते 12 मिनिटांमध्ये इथे छान अशी इडली स्टीम झालेली आहे. बघा मी सुरीत सुद्धा लावून दाखवते तुम्हाला, एकदम क्लिअर अशी सुरी निघालेली आहे. आता आपण हे सगळे बाउल खाली काढून घेऊया गार होण्यासाठी आणि 5 मिनिटांनंतर सुरीने कडा मोकळ्या करायच्या आणि असं पालथ्या घालायचं, म्हणजे लगेचच इडली डिमोल्ड होते. आता बघा आपण इथे बन डोसा बनवणार आहोत, तर तेच इडलीचं पीठ आहे. त्यामध्ये किसलेला गाजर, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, तसेच जिरे मोहरी घातलेला आहे. चवीप्रमाणे मीठ घातलं, छान असं मिक्स करून घेतलं आणि स्टीलची कढई घेतलेली आहे. तिथे थोडंसं 1 छोटा चमचा तेल घातलं. तेल छान गरम झालं, तिथे बॅटर घातलं आणि 2 मिनिट मंद आचेवर शिजवून घेतलं. नंतर पालथा करून घेतला आणि परत 1 मिनिट छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे. बघा किती सुंदर असा आपला बन डोसा तयार झालेला आहे. खूपच छान असा बन डोसा झालेला आहे. तुम्ही मुलांना द्या किंवा तुम्ही सुद्धा खाऊ शकता, छान लागतो. तर बघा सांबार मस्तपैकी अशी स्टफ इडली. तर तुम्हाला हा बेत कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. तसेच नातेवाईक मित्रमंडळींच्या ग्रुपमध्ये शेअर करा. तर संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असेच छान छान रेसिपीज बघण्यासाठी पूनम फूड्स अँड रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला नवीन नवीन रेसिपीज बघायला मिळतील. सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजेच मी शेअर केलेल्या सर्व रेसिपीजचे सर्वप्रथम सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. चला व्हिडिओ इथेच एंड करते. बाय बाय.